हां रेडी. जवळ घ्या. हॅलो. अजून जवळ घ्या. हॅलो. येतोय आवाज? चल. मी प्रथम चव्हाण सर आणि कंद सरांचे पहिले आभार मानते. त्यांच्यामुळे मला ह्या सिस्टीममध्ये जे आलेली त्याच्यात ती नवीन दिशा मिळाली जगण्याची. आणि NDS काय आहे हे मला पूर्ण कळलं अभ्यास करून. कारण हे जेव्हा आपण करतो तेव्हा खरी संजीवनी आपल्याला मिळते. लाईफस्टाईल कशी असावी की नैसर्गिकरित्या आपल्याला NDS मध्येच मिळते. माझं येण्याचं कारण म्हणजे प्रत्येक माणूस हा येतो त्याला वाटतं की आपलं वजन कमी करावं ह्या उद्देशाने येतो, वजन कमी करावं. पण तसं नाही. तो वजन कमी करण्याच्या बरोबर आपले शारीरिक व्याधी सुद्धा कमी होतात आणि आपल्या गोळ्या औषधं बंद होतं. कारण आपण तसे गोळ्याची इतकी सवय असते आपल्याला की मानसिकता असते की आपण गोळ्या घेतल्याच पाहिजे त्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही. पण जेव्हा आपण ही आहार पद्धती सुरू करतो त्यावेळेस आपल्याला हळूहळू जाणवतं की गोळ्या घ्यायची गरज नाही. मी जेव्हा ही आहार पद्धती सुरू केली त्यावेळेस मी 8 दिवसांनी गोळ्या बंद केल्या. मला थायरॉइड आणि बीपीचा त्रास होता. बीपी मला जवळ 5-6 वर्षापासून डिटेक्ट झाला होता. थायरॉइड मला 10-12 वर्ष झाले मला होता. पण मी जेव्हा हे सिस्टीम सुरू केली सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. मला असं वाटायचं की आपल्याला जमेल का. कारण कसं असं प्रत्येक महिन्याला चहा प्यायची सकाळी सवय असते. ब्रश केला की पहिला असं वाटतं 1 कप चहा घ्यावा त्याशिवाय आपल्याला उत्साह वाढणार नाही, आपल्याला कामं होणार नाही. पण तसं नाही आहे. त्याच्यामुळे आपली ही मेथड जर केली प्रोसेस केली तर चहाची सुद्धा आठवण येत नाही. मी इथून 28 जानेवारीला हे NDS स्टार्ट केला होता. 29 जानेवारीपासून मी चहा वगैरे बंद केला. दूध नाही, चहा वगैरे काहीच घेत नाही. मी थेट 12 वाजता ज्यूस घेते. 12-1च्या दरम्यान ज्यूस घेते. फास्टिंग करते. त्याच्यानंतर 2 तासांनी मी फळं किंवा कडधान्य असे घेते. संध्याकाळी मी भाजी भाकरी खाते. 5:30 वाजता जेवते मी. 5:30-6. ॲक्च्युअली मी 7-7:30ला जेवत होते पण 1 तास अगोदर जेवते. म्हणजे फास्टिंग बऱ्यापैकी होतं. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे काय खुशी कोणी येत नाही. प्रत्येकाला काहीतरी त्रास असतो. मी सुद्धा असेच त्रास झाले तर मी कमरेला मला क्रॅक गेला होता. घरात पडले होते. तर मला खूप त्रास झाला. मी सगळं केलं. मला बरं पण वाटतं. पण काही दिवसानंतर मी जेव्हा झोपेतनं उठायची तेव्हा मला उठताना खूप त्रास व्हायचा. अर्धा तास तरी लागायचा नाही. मग मी यावेळेस मला नाही आपल्याला असं करून जमणार नाही. कारण जडत्व होतं अंगामध्ये. त्या बेड रेस्टमुळं काय झालं मला 4 महिने वजन वाढलं. मग उठायला त्रास व्हायला लागला. मग नाही आपल्याला आता सरांचं हे डाएट केलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे मी हे डाएट केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिस्टीममध्ये एनिमा फार गरजेचं आहे. प्रत्येकाने एनिमा हा 2 टाईप घेतलाच पाहिजे. कारण एनिमा शिवाय रिझल्ट येत नाही. कारण सर इथं बऱ्याच जणांचं काय झालं मी जे लोक पाठवले त्यांनी सुरुवातीला केलं ज्यूस पिणे आहार पद्धती केली पण एनिमाच घेत नव्हते. मला बऱ्याच जणांचे फोन आले. मी म्हणलं सरांना फोन करा. नाही म्हणून मग एनिमा घेतलं नाही तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. एनिमा हा मस्ट घेतलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एनिमा घ्या कारण तुमचे टॉक्सिन्स सगळे बाहेर पडतात आणि त्याप्रमाणे तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होते आणि फास्ट वजन कमी होतं. माझं जवळजवळ 9 किलो वजन कमी झालेलं आहे. माझं 78 किलो होतं. आता 69 किलो वजन आहे. त्यामुळे थायरॉइडची गोळी बंद झाली, बीपीची गोळी बंद झाली. तेव्हा मला सरांचे मी खूप आभार मानते की त्यांच्यामुळे माझ्या ह्या गोष्टी झाल्या. मला असं वाटत होतं की थायरॉइडची गोळी कधी बंदच होणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी थायरॉइडचे रिझल्ट पाहिलेले नाही. थायरॉइड म्हणजे आपल्याबरोबरच शेवटपर्यंत बीपीची गोळी आणि थायरॉइडची गोळी राहणार पण नाहीये. मी जेव्हा हे चेक केलं 2दा-3दा लॅब केली तर नील आलं माझं थायरॉइड सुद्धा आणि बीपी सुद्धा. त्याच्यामुळे मी सरांचे चव्हाण सरांचे आणि कंद सरांचे खूप खूप आभार मानते. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यांना सांगा की एनिमा घेणं फार गरजेचं आहे. कारण मी बऱ्याच जणांना 2-4 जणांना पाठवते एनिमाच घेत नव्हते. मग 8 दिवसांनी त्यांनी ती सिस्टीम फॉलो केली. नाही भीती वाटली एनिमा कसा घ्यायचा भीती वाटली. मग मी 2-3 जणांना फोन करून सांगितलं नाही म्हणलं एनिमा घ्या काय होत नाही. वाटल्यास मी येते सांगायला सरांना नसेल केलं. मग त्यांनी सुरुवात केला. त्यांचाच फोन मला परत आला की नाही तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. खूप हलकं वाटतं म्हणजे एनिमा हा घेतलाच पाहिजे. म्हणजे त्यांची मानसिकता बदलली. सुरुवातीला जरा वेळ लागतो पण एनिमा घेतलाच पाहिजे. आणि याच्याबरोबर मला एक छोटीशी कविता सादर करायची सर. जे या NDS डाएट साठीच मी केलेली आहे.
आवाज आवाज. आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य. आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हेच खरे आहेत मानवी शरीराचे निर्माते, वर्धन करते आणि रक्षण करते. हा सारा आहे पंचभौतिक तत्वाचा खेळ. पण यासाठी साधावा लागतो सम्यक प्रमाणाचा वेळ. शरीर, मन, आत्मा, आहार विहार, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पण आत्मा हे सारे काही पंचभौतिक. आहार तर प्रमुख, तो तर केवळ द्रव आणि अद्रव, फळ, भाज्या, धान्य, तेल, दूध, पाणी आणि इक्षू. इक्षू म्हणजे ऊसाचा रस. आणि यामुळेच बरंच काही हे आपल्याला छान लागतं. हे सारं काही नैसर्गिक आणि आपण व आपले शरीरही नैसर्गिक. हे लक्षात ठेवून आरोग्य रक्षणार्थ व आयुष्यवर्धनार्थ करावा सर्वांचा सम्यक आणि समप्रमाणात उपयोग. तुमचा एकदा फोन नंबर सांगा. फोन नंबर सांगा. माझं नाव शैलजा विवेकानंद मोरे. माझा फोन नंबर आहे 960 487 42 64. खूप खूप धन्यवाद. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज तुमच्या समोर लाईव्ह अनुभव सांगायला आले. धन्यवाद, प्रणाम, आभार मोरेताई.